मारहाण करून फाशी देऊन झाडाला लटकवलंय। माय घाल्यांना फाशी व्हायलाच पाहिजे मात्र स्वतःला। जय महाराष्ट्र मंडळी, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मंगरुळ तांडा येथे झाडावर एक आकस्मिक मृत्यूदेह सापडला। तर ते मृत्यूदेह नेमका कोणाचा आहे आणि हे संपूर्ण प्रकरण काय ते आपण जाणून घेण्यासाठी सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो आहोत। मृत झाले त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे। काय नेमका सर्व प्रकरण काय? हा प्रकरण पहिल्यापासून सांगतो मी कसं काय झालं काय नाही। हा प्रकरण पुण्यात झालेलं आहे। पुण्यात जो ह्या बाईचा काहीतरी अफेअर होता, या बाईचा अफेअर होता एका माणसासोबत। त्या माणसाचं नाव आहे संतोष चव्हाण। त्यांनी नाही का त्या बाईला आम्ही फोनवर बोलताना रंगे हात पकडलं। रंगे हात पकडल्याच्या नंतर ते बाई नाही मारायला पळून गेली तिथून, उडीत विहिरी मारते असं करते म्हणून त्याला आम्ही रात्रभर तिथं पुण्यात शोधून त्याच्या वडिलांना फोन केला। तुमची मुलगी इथं आणली म्हणलं सुखरूप, तुम्ही इथं या, तुमचे आई वडील कोण मामा सगळे त्यांना घेऊन या म्हणलं, इथं तुमची मुलगीचं असं झालंय। ते झाले, ते यायला तयार नाही। ते त्याच्या मुलीला म्हणतात त्याचे आई वडील की तू तिथं मर, तुला ते जे मारतील काय करतील तिथं तू फाशी घे, काही घे, तू यांना आम्ही घरी बघतो। ते यायला तयार नव्हते त्यांचे आई वडील। त्याच्यानंतर आम्ही तिथं निर्णय घेतला की इथं आपलं काही होणार नाही, त्यांच्या आईकडे आपण त्यांना सुखरूप हे करू। तर ते आम्ही त्यांना त्यांच्या आईच्या घरी आणलं। त्यांना सगळं बोललं, हे केलं। म्हणलं जे त्या मुलासोबत अफेअर होतं त्यांच्या आईवडिलांना सगळं समजून सांगितलं। म्हणलं तुमच्या मुलीचं असं आहे। त्याची आई म्हणती फोनवर बोलल्याने काय होते? म्हणलं तुम्ही फोन कॉल काढा, किती महिन्यापासून बोलते, काय बोलते ते सगळं डिटेल काढा। ते म्हणते तुमचं फोनवर बोलल्यानं काय होते? त्याच्यानंतर ते सगळं त्यांना सांगितलं। म्हणलं 4-8 दिवस म्हणलं तुमच्याकडे राहू द्या, म्हणलं त्यांना समजून सांगा, म्हणलं काय विषय, आम्ही नांदवायला तयार होतो। म्हणलं आमच्या मुलाला शांत करतो, आम्ही 2-4 दिवस तिथे राहू देतो। ते सगळं प्रकरण झालं। ते नंतर नाही का त्या माणसाने नाही का त्याच्या आईवडिलांना इन्व्हॉल्व केलं। काय त्यांना पैसे दिले काय दिले ते आम्हाला माहिती नाही। त्या माणसाने इकडं आपलं पोंगळ्या तांड्यातनं माणसं मारायला लावले। आपल्या जिंतूरमध्ये आमचा भाऊ तिथं आला होता सामान घ्यायला। तर त्या माणसाने नाही का त्याच्या आईवडिलांनी त्या मुलींच्या त्यांनी 5-10 माणसं नाही का तिथं यांना कुठं दिसला तरी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली। त्यांना तिथं धमकी दिली, तो त्या मुलीला हे कर असं कर, त्या मुलासोबत त्यांचं लग्न लावून दे, ते मुला नांदवायला तयार आहे, तू सोडून दे तुझ्या बायकोला। आता ह्या भावाने सांगितलं होतं माझे 2-3 मुलं आहे, 2 मुली आहे, 2 मुलं आहे, माझा संसार मी कशामुळे वाटोळ करून घेऊ, माझ्या मुली लग्नाला आल्यात। तरी हे ऐकायला तर ते म्हणले त्यांचं दोघांचं प्रेम प्रकरण झालंय, त्यांचं सगळं त्यांचे दोघं एकमत आहे। दोघं ते मुलगा आणि ती बाई त्यांचं ते एकमत आहे दोघं, त्यांचं तू माळ घालून दे किंवा त्यांचं लग्न लावून दे आणि तू बायजूला सरकून हो। त्यांच्या आईवडिलांना त्या मुलांनी काहीतरी मॅनेज केलं असेल, त्यांना काहीतरी पैशाचं आमिष दाखवलं असेल। त्याच्यानंतर माझे वडील म्हणले एवढं प्रकरण नका करू म्हणले। त्या मुली त्यांचे जे मुलं होते ना त्यांना तिथं घ्यायला गेला होता तो, ते मुलांना घ्यायला। तर त्या माझ्या वडिलांना नाही का तिथं त्यांचा मोबाईल घेतला, आम्ही फोन लावतो तर ते त्यांचा फोन कट करतात। त्यांना तिथं रातभर काय दिवसभर मारहाण केली, काय त्यांना टॉर्चर केलं आणि यांनी त्यांना फाशी दिली। जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे आई वडील, त्यांचे मामा, काय त्याच्यात जे काय 8-10 लोक जेवढे दिवे आले त्याच्यात ते सगळं त्या सगळ्यांनी मिळून त्याला फाशी दिली। मला कधी कळालंय? मला सकाळी 7 वाजता कळालं प्रकरण। मी होतो पुण्याला, मी पुण्यावरून आता आलोय। पोलीस तिथं गेले होते आणि पोलिसांनी तिथं बोरी स्टेशनला ते हे पंचनामा करून आपल्या बोरी पोलीस स्टेशनला आणले आणि तिथून आता हे परभणी PM साठी परभणी सरकारी रुग्णालयात तिथं आणले PM करण्यात। त्याला फाशी दिलेली, त्यांना मारहाण करून त्यांना डायरेक्ट फाशी देऊन झाडाला लटकवलंय। तुमची काय मागणी आहे? आमची मागे जेवढे लोक 10-15 लोक इन्व्हॉल्व आहेत, ज्यांनी सगळं मिळून फाशी दिली त्यांना फाशी झालीच पाहिजे। आमची एकच मागणी आहे आणि शेवटपर्यंत एकच मागणी राहणार आमची। त्या माय घाल्यांना फाशी व्हायलाच पाहिजे स्वतःला। त्या माय घाल्यांना फाशी व्हायलाच पाहिजे मात्र स्वतःला। नाही शिव त्यांना द्यावं लागेल, का की माझा सोन्यासारखा वडील होता, का की माझा संसार जागेला बसावा म्हणून माझा वडील तिथं गेलता। तर माझा वडील तिथं गेल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी मला तिथनं फोन केलता की बाबा मी पोरीला तिथं सोडायला लागलो, मी येतो माघारी। पण तिथं माझा सासरा, मामा सासरा, सासू सासरा, 2 मामा सासरे 2 तिथं। परत ते माझ्या वडिलाला मारण्यासाठी आपल्या याच्यावरनं राव्या तांड्यावरनं 4 माणसं बोलवले होते मारण्यासाठी। काल माझे वडील आता मंगरुळ तांड्याला घेऊन आलते माझ्या बायकोला। यांनी सगळे मला गाळीगोलच करत होते। ज्यावेळेस माझी बायको तिथं वरून मंगरुळ तांड्याला नेऊन सोडली होती ना, त्यावेळेस मला गाळीगोलच करत होते।
मला गाळीगुलोज करत होते की माधरचोत म्हणे तू मंगळूर तांड्याला ये म्हणे, तुला मारायचं म्हणे आम्हाला, असं म्हणून मला धमकी देत होते ते. तिथून मी एकटा आपल्या बोरीमध्ये आलो, बोरी सर्कलमध्ये. म्हणलं माझ्या वडिलाला म्हणलं तिथं म्हणलं तुम्हाला तुमची लेख म्हणलं तुमच्या कशी सोडायला आले नाही, म्हणलं पोरं घ्यायला आलेले तर माझ्या वडिलाला तुम्ही काय टॉर्चर करू नका बाबा. हा, तर मला जर मारायचं असलं तर मग मी स्वतः येऊ शकतो म्हणलं तिथं, पण माझ्या वडिलाला तुम्ही मोकळं करा. तुझ्या वडिलाला आम्ही धक्का लावत नाही म्हणे, तुझ्या गावातले 5-5 लोक घेऊन ये म्हणे उद्या सकाळी, आणि तुझ्या बायकोला तुझ्या वडिलाला घेऊन जावं, असं म्हणून सकाळी सकाळी 12-12:30 वाजता आम्हाला तसं सांगितलं. त्याच्यानंतरचं प्रकरण मंगळूर तांड्यावरनं राव्या तांड्याला फोन गेला की तिकडनं माणसं माझ्या वडिलाला मारण्यासाठी तिकडनं की 10-12 माणसं तिकडनं बोलवलेत. हा, ते आम्हाला काय मॅटर कळालं, आम्हाला सकाळी मॅटर कळालं ते मॅटर सकाळी असा झाला. रात्री माझ्या वडिलाचा फोन आला मला, 10-10:30-11 वाजता फोन आला की बाबा तुम्ही काय करा की तिकडनं 4-2 लोक घेऊन या म्हणे, मला लय जे टॉर्चर करायला लागले. हा, तर मला काल दुपारी फोन आला. मी पुण्याला होतो, मी चाललो होतो मुंबईला. मला काल दुपारी फोन आला. आता जे मुलींचा मामा आहे का ते कोण, त्यांचे 4-5 पंच लोक होते. मला म्हणले तू कुठे आहे? म्हणलं मी पुण्याला आहे, मुंबईला चाललोय मी. ते म्हणले तू आणि तुझा दाजी इथं घरी या म्हणले. वडिलाला पहिले बोलायला लावलं. वडील म्हणले तुमचं काय झालं ते मला काही माहित नाही म्हणले, तुम्ही इथे या. मग ह्यांनी नाही का आम्हाला शिव्या द्यायला. ते म्हणले तुम्हाला मारायचं आहे, तू आणि तुझा दाजी कुठे आहे, तुम्ही उद्या सकाळी इथे या मंगरुळला, अशी आम्हाला धमकी दिली फोनवर. आणि रात्री त्यांना टॉर्चर करून मारलं आणि सकाळी त्याला फाशी देऊन झाडाला लटकवलंय. आम्हाला सकाळी डायरेक्ट काय म्हणलं साहेब ते की तुझ्या वडिलाला काय धक्का लागत नाही काय नाही. सकाळी आम्हाला 6-6:30-7 वाजता फोन आला की आणि तुमचा माणूस जे आहे म्हणे इथनं फरार झाला म्हणून सांगितलं. यायनं मारून फाशीला लटकून टाकलाय. आम्हाला नंतर फोन केलाय त्यानं की बाबा तुमचा माणूस इथून 2:30-3 वाजता म्हणे इथून गायब झालेला आहे. आम्ही त्यांना डायरेक्ट सांगितलंय की आमचा माणूसची जबाबदारी तुम्ही घेतलेली होती, मग तुम्ही आमचा माणूस सांभाळायला पाहिजे होता. आमचा माणूस असा 2 वाजता कसा जाईल? त्यांचा पायातले शूज, गाडीची चाबी, मोटरसायकल सगळं तिथं आहे, मोबाईल पण त्यांचा तिकडं होता. मग असा अचानक सगळं सामान सोडून माझा वडील कसा जाईल? आम्हाला आमच्या वडिलाची खूप गॅरंटी होती की आमचा वडील असं करू शकत नाही, पण त्यानं आमच्यावर असा उलटा गेम केलेला आहे. हा, 2 जागेलाच आपलं एकदम म्हणजे लय वेगळं प्रकरण मारलं. माझ्या वडिलाला फाशी दिली, वेगळ्या प्रकरण मारलाय. हा, तर यांना काय तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा, शासनानं विनंती आहे माझी. आमच्या जीवाला जर काही धोका झाला तर हे लोक आमच्या जीवाला काही धोका झाला तर हे लोक जिम्मेदार असतील.